दोडीताल बारसू ट्रेक. खळखळून वाहणाऱ्या आसी गंगा नदीनं आमचं स्वागत केलं. दूरवरचे डोंगर खुणावत होते. महिला लगबगीनं घरी परतत होत्या. नदीचा पांढरा शुभ्र प्रवाह निसर्गाचं संगीत गात होता. नदीकाठच्या गेस्ट हाऊसमध्ये आमचा मुक्काम होता. ट्रेकमधला वाढदिवस म्हणजे अपूर्व पर्वणीच. नदी प्रवाहाच्या तालबद्ध संगीतात आम्ही रात्र घालवली. दुरंतो एक्सप्रेसनं पुण्याहून निघालो. दिल्लीला येईपर्यंत ट्रेनमध्ये मग गप्पांचा फड जमला. दिल्लीहून बसनं आम्ही 18 जण निघालो. सरासरी वय 61 वर्ष. पण सगळ्यांना ट्रेकिंगची अगदी मनापासून आवड. गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला. गेस्ट हाऊसचं वातावरण आणि बागेतली कमळाची फुलं सौंदर्यात भर घालत होती. पुढचा बसचा प्रवास टिहरी नदीच्या काठानं होता. एक लग्नाचं वऱ्हाड जीपवरच्या डोलीमुळे ओळखता येत होतं. लँडस्लाईड, अरुंद कच्च्या रस्त्यांनी बस चालवायची म्हणजे एक दिव्यच. हा प्रवास अंगावर अगदी काटा आणणारा होता. सकाळी सामानाची आवराआवर चालू झाली. दुखऱ्या भागावर मलमपट्टी चालू झाली. कॅमेऱ्याची बॅटरी चार्ज करण्याची ही शेवटची संधी होती. आमचा मित्र डोईफोडे स्वतःचा फिटनेस तपासून पाहत होता, तर आबा ट्रेक सुरू करण्यासाठी उत्साहानं सज्ज झाला होता. नाश्ता झाल्यावर परत गप्पांचा अड्डा पडला. पहिला दिवस. संगमचट्टीपासून 7 किलोमीटरवर चालत जाऊन बेवरा गावी मुक्काम होता. गर्द हिरवीगार वनश्री आणि अनोखं संगीत सोबतीला होतं. नेहमीप्रमाणे आमच्या उत्साही ट्रेकर विनोदिनी आळवणे यांनी पहिलं पाऊल टाकून ट्रेकची सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर आमचं स्वागत केलं डोक्यावर गवताचा भारा असलेल्या हसऱ्या चेहऱ्यांनी. त्यांचं जीवन अपार कष्टाचंच होतं. डोंगराच्या टोकावर असणाऱ्या घरात त्यांना गवताचा भारा वाहून न्यायचा होता. लाल रंगाने नटलेली राजगिऱ्याची शेती आणि हिरवाईनं नटलेली वनश्री, दूरवर पसरलेले डोंगर, एक विलक्षण अनुभव. शांतपणे वाहणारा झरा दिसत होता. आम्हाला तिथूनच जायचं होतं. 1952 साली स्थापन झालेली ही शाळा. गुरुजींनी मुलांना चांगली शिस्त लावली होती. मुलांनी एक गीत गायलं. खड़े खड़े मुस्कुराते पेड़, कहीं न आते जाते पेड़, जंगल हो या तड़क भड़क, पर्वत घाटी खुली सड़क, या बिजली की तेज कड़क, किंतु नहीं घबराते पेड़, सैनिक से डर जाते पेड़. पुढची पायवाट रंगीत फुलांच्या सहवासात होती. उंच लांबवर पसरलेले हिरवे डोंगर, पांढरे शुभ्र ढग, निळं आकाश आणि रंगीबेरंगी फुलं, जणू स्वर्गाचं प्रवेशद्वारच.
घर लहान असल्यानं झाडावर गवत वाळवण्याची इथली प्रथा. पांडवांनी शमीच्या वृक्षावर आपली अस्त्र लपवून ठेवल्याची आठवण करून देत होती. डोंगर उतारावरच्या हिरवाईत हरवलेली ही घरं. हिरवाईवर उठून दिसणारा लाल फुलांचा साज आणि दूरवर नदीच्या पलीकडल्या तीरावरची शेती. खोल नदीत असणारा 2 तीरांना जोडणारा पूल. असे गंगा नदीचा प्रवाह. निसर्गासमवेत राहून जगण्याची एक विलक्षण धडपड आणि त्याला अपार कष्टांची जोड. त्याचबरोबर शेती व्यवसायाला दिलेली नाविन्याची जोड विशेष कौतुक करण्यासारखी. दुसऱ्या तीरावर असणारी ही मंडवा पिकाच्या शेतीची जागा. आता पीक काढून वाळत टाकलं आहे. या पिकाचं आपण पेटंट घेतलंय. हे पीक जपानला निर्यात होतं. बेबी फूड करण्यासाठी त्याचा वापर होतो. या रम्य परिसरातून वाट काढत मुक्कामाच्या जागेवर पोहोचलो. पांढरे शुभ्र ढग, उंच डोंगर, पांढऱ्या शुभ्र फेसाचा पाण्याचा प्रवाह. सान्यांना निसर्गाच्या कुशीत आराम करण्याचा मोह काही आवरला नाही. दगडाच्या चिरांनी बांधलेल्या अंधाऱ्या खोलीत आम्ही मुक्काम केला. दुसरा दिवस. बेवराहून निघून 15 किलोमीटर चालत दोडेतालला पोहोचायचं होतं. सकाळी 7 वाजता निघायचं ठरलं होतं. पूल आणि कॅम्पसाईट. सान्यांनी वॉर्मिंग एक्सरसाइज केला. नाश्त्याची तयारी चालूच होती. आम्ही नाश्ता केला. लाल रंगाच्या फुलांची उधळण होती. गुलाब लक्ष वेधून घेत होता. झेंडू दिमाखानं उभा होता. शेजारच्या हॉटेलमध्ये चहाची तयारी चालू होती. आम्ही चालायला सुरुवात केली. कधी धुक्यात हरवलेली हिरवाई, कधी दगडातली पायवाट, कधी हिरव्या गवताच्या संगतीतली पायवाट, कधी पांढऱ्या शुभ्र फुलातली पायवाट, कधी कोरडा नाला आणि कोरड्या नाल्यावरची पायवाट, कधी खडबडीत पायवाट, कधी हिरवाईनं नटलेल्या पिवळ्या फुलांच्या संगतीतली पायवाट, कधी पायवाटेनं जाणारे घोडे, कधी रंगीत पानात हरवलेली पायवाट, कधी पायवाटेनं जाणारा अनोळखी ट्रेकर, तर कधी विश्रांतीला थांबलेला ट्रेकर. सारे दृश्य टिपत होतो, पण समाधान होत नव्हतं. मनात विचार आला, शेवटी जीवन म्हणजे तरी काय? सुखदुःखाचीच पायवाट. लंचसाठी आम्ही थांबलो. जंगलाचं अनोखं दर्शन होत होतं. दूरवरची लँडस्लाईड दिसत होती. हा उत्साही नटलेला ट्रेकर आमचा कोल्हापूरचा आबा. लांब डोंगरावरचा एक शांत झरा आमची वाट पाहत होता. त्याच्या दर्शनासाठी पाय तिथंच थबकले. पुढची पायवाट वाट पाहत होती. आज बरंच अंतर पार करायचं होतं. एका पुलाजवळ विश्रांती घेतली. घोड्यावरून आमचं सामान वाहून नेलं जात होतं. परत प्रवास चालू झाला. समोरचा निसर्ग लक्ष वेधून घेत होता. पायवाट संपतच नव्हती. देवळाजवळ विश्रांती घेतली. गर्द जंगल, झाडाच्या पानावर पसरलेला सूर्यप्रकाश. ऊन सावलीचा खेळ करत असलेल्या पायवाटेनं वाटचाल करत दोडेतालला पोहोचलो. दोडेताल म्हणजे गणपतीचं जन्मस्थान, एक जागृत देवस्थान. या सरोवरातील निसर्गाचं शांत प्रतिबिंब पाहिलं. लांबवर पसरलेल्या सरोवराच्या खोलीचा प्रयत्न करूनही अजूनही पत्ता लागलेला नाही. आपल्या मनाचंही तसंच असतं नाही का?
त्याच्या खोलीचा तरी कधी आपल्याला उमच पडलाय? पाणी कसं नितळ आणि आरशासारखं, पांढऱ्या शुभ्र ढगांचं आणि निळ्या आकाशाचं प्रतिबिंब पाहून मन सुखावून गेलं. समोर एवढी झाडं असूनही झाडावरून पडलेल्या पानांचा मागमूसही या सरोवरात दिसत नाही. सरोवराला लागूनच आमचा मुक्काम होता. आजपासूनचा मुक्काम तंबूत होता. हे परदेशी पर्यटक, वनविभागाचं गेस्ट हाऊस आणि त्यांचा पत्ता, सामान वाहून नेणारे घोडे, गणपती मंदिरासमोरील हा कैलास पर्वत, उंच डोंगर आणि जमिनीवरच्या कॅम्पसाईट, हा मंदिराकडून येणारा रस्ता, गणपती बाप्पाच्या पवित्र जन्मभूमी स्थानाजवळचा आमचा तंबूतला मुक्काम हा एक विलक्षण योगायोग होता. तिसरा दिवस. दोडीताल, देवरा टॉप, कनासर असा 7 किलोमीटर प्रवास करायचा होता. पाण्यातल्या प्रतिबिंबाचं दर्शन घेतलं आणि चालायला सुरुवात केली. देवरा टॉपपर्यंत आता चढ होता. दगडाच्या पॅचमधून वाट होती. एक ट्रेकर भेटला. अजस्त्र दगड आवासून उभा होता. आमची वाटचाल चालूच होती. एका अवघड दगडातील रस्त्यातून वाट काढली. पुढं मस्त रंगीत पानांनी नटलेला डोंगर होता. साथीला निळभोर आकाश होतं. आमची वाटचाल सुरूच होती. एक नाला ओलांडला. हा सर्वसाधारण 12,000 फूट उंचीचा पट्टा. पान झडलेले वृक्ष आणि बाजूला लहान झुडपं. या उंचीनंतर खुरटी झुडपं आणि गवतच फक्त दिसतं. हवेतला ऑक्सिजन 50% आल्याचं हे लक्षण. हा आमचा ट्रेक ऑर्गनायझर विश्वास सोरटे. हिमालयात 12,000 फूट उंचीच्या वर चढताना चांगलीच दमछाक होते. आमचं चढणं चालूच होतं. समोर उंच डोंगर आणि आकाश दिसत होतं. शेवटी देवरा टॉपला पोहोचलो. वातावरणात बदल होत होता. आकाश ढगाळलं होतं. एक मोडकी झोपडी वातावरणाच्या गंभीरपणात भर घालत होती. सभोवतालचा परिसर रंगानं नटला होता. बर्फ पडायला सुरुवात झाली. वेलींच्या पानावर बर्फाच्या कणांच्या कोंदण्यातलं हिमशिखर, एक अनुपम सौंदर्याचा नमुना. वास्तवाची जाणीव ठेवत झटकन कॅमेरा बॅगेत टाकला. परत वातावरणात बदल झाला. हिमशिखरं उन्हाने न्हाऊन निघाली. आधाशाप्रमाणे बर्फाच्छादित शिखर कॅमेऱ्यात टिपत राहिलो. हा आमचा मित्र धनंजय. थंडीत सुद्धा अर्ध्या चड्डीत सहजतेनं वावरणारा. हा आमचा कॅम्प. झोपडीचं नवं रूप. संध्याकाळच्या उन्हाचा एक आविष्कार. पुढचा मुक्काम या उंच हिमशिखराजवळ होता. या कॅम्पवरचं तापमान -5 डिग्रीकडे झुकलं होतं. आमच्याकडे पुरेसे उबदार कपडे नव्हते. सर्वांनी या अडचणीवर चर्चा केली आणि ट्रेकचा मार्ग बदलायचं ठरवलं. हिमशिखरं, झोपडी, आजूबाजूचा परिसर न्याहाळत तंबूकडे मुक्कामासाठी आम्ही वळलो. दिवस 4.
कनासर ते दोडीताल असं परत जाऊन पुढे मांझी इथं मुक्काम करायचा होता. अंतर 12 किलोमीटर होतं. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत बर्फाचे फ्लेक्स दिसले. शिखरांचं अनोखं रूप न्याहाळत पुढे सरकलो. समोर देवरा टॉप दिसत होता. शेवटी देवरा टॉपला पोहोचलो. परत परत सगळी शिखरं न्याहाळून पाहिली. आता दोडीतालपर्यंत उतारच होता. मैत्रीला कधीकधी असे गहिरे रंग येतात. सान्यांनी परत झऱ्याच्या संगतीत राहणं पसंत केलं. परत तीच दगडातली पायवाट आणि आमचा साहसी ट्रेकर गणेश आळवणी उर्फ दाढी. आम्ही दोडीतालला पोहोचलो. या 4 मित्रांचा हिमालयातला पहिलाच ट्रेक. इथं आम्हाला 4 तरुण साहसी ट्रेकर भेटले. या लहान मुलांचा उत्साह ओसंडत होता. त्यांच्या आईवडिलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. मजल दरमजल करत चालत होतो आणि मुक्कामाला पोहोचलो. मांझीला मुक्काम टेंटमध्येच होता. परिश्रमामुळे गाढ झोपलो. 5वा दिवस. मांझीपासून देवकुंड बेसला पोहोचायचं होतं. अंतर 14 किलोमीटर होतं. टेंट सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाले होते. पोर्टर पराठे तयार करत होते. डोंगर आणि आकाश न्याहाळत चालायला सुरुवात केली. सूर्य झाडीतून डोकावत होता. हा कुत्रा आमची पाठ काही सोडत नव्हता. बकऱ्यांनी आमचा रस्ता अडवला. पांढरी शुभ्र कोकरं गोंडस होती. एक कोकरू आपला कळप सोडून आमच्या पाठीमागून येत होतं. या जंगलात याचं काय होणार म्हणून सगळेजण काळजीत पडले. मग नाल्यावरचा एक अरुंद रस्ता लागला. नाला कसाबसा पार केला. 2 मित्रांनी खडाखडीचा डाव टाकला. डोईफोडे वहिनींनी साहसानं ओंडक्यावरून नाला ओलांडून पुरुषांसमोर एक आव्हान ठेवलं. तसं हे साहस रिस्कीच होतं, कारण पाय निसटला तर कपाळ मोक्ष नक्कीच होता. पण मग पुरुषांनाही चेव चढला. तात्यांनी दुसऱ्या ओंडक्यावरून एक साहसपूर्ण वेगळंच प्रात्यक्षिक दाखवलं. बकऱ्यांचा एक कळप दिसला. मग या बछड्याला आम्ही त्यात सोडून दिलं. त्यानं ओरडून आम्हाला सलामी दिली. मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. 100 फूट उंचीच्या झाडाच्या रुंदीचा घेर तरी पहा.
मजल दर मजल करत पुढे चालत राहिलो. लांबून पाहिलेली लँडस्लाईड आता अगदी जवळ आली होती. बारकाईनं पाहिल्यावर गणपतीचा भास झाला. निसर्ग म्हणजे परमेश्वराचं सुंदर निरागस स्वरूप. फक्त ते जाणून घ्यायची संवेदनशीलता मात्र पाहिजे. आता थोडा आराम करायची वेळ होती. वृक्षराजीचे गहिरे रंग, का शुभ्र हिमशिखर, का हिमशिखर आणि हिरवाई, यावर नजर परत परत फिरत होती. अस्ताला जाणारा सूर्य झाडाच्या झरोक्यातून डोकावत होता. कॅमेरा हिमशिखरावर रोखला होता. सोनेरी हिमशिखरं पाहण्यासाठी मन अगदी आसुसलेलं होतं. परत परत शिखर पाहत होतो. हिमशिखरांवरचा प्रकाश क्षणाक्षणाला बदलत होता. पण शेवटी निराश व्हावं लागलं. जड मनानं टेंटकडे पोहोचलो. रात्री शांत झोपलो. जाग आल्यावर टेंटमधून डोकावून पाहिलं तर कोजागिरीचा चंद्र आकाशात दिसत होता. 6वा दिवस. देवकुंड बेस, देवकुंड, दयारा ब्युग्गाल, बारसू असा 15 किलोमीटर आजचा प्रवास होता. सोनेरी शिखरं दिसतील म्हणून परत कॅमेरा लावला, पण सोनेरी शिखरं पाहणं आमच्या नशिबात नव्हतं. सूर्यानं सकाळीच प्रखर दर्शन दिलं. झाडावरची पानं उन्हामध्ये चमकत होती. हे देवकुंड. देवकुंडातलं आमचं प्रतिबिंब पाहून अचंबित झालो. आपल्याच प्रतिबिंबाचा प्रवास पाहिला. देवकुंडातले डोंगर आणि हिमशिखरांचं प्रतिबिंब न्याहाळलं. निसर्ग सौंदर्याचा हा अनुपम नजारा डोळ्याचं पारणं फेडणारा होता. पुढे चालायला सुरुवात केली आणि हिरवाईचा नेकलेस घातलेल्या सुमेरू शिखराच्या रांगेनं आमचं स्वागत केलं. परत प्रवास सुरू झाला. आता सगळा उतारच होता. समोर सुमेरू पर्वत दिसत होता. समोर हिरवगार पठार होतं. हा आमचा मित्र आळवणी. पोर्टर्सने दयारा ब्युग्गाल पठारावर विश्रांती घेतली. आम्ही पोर्टरची वाट पाहत थांबलो होतो. पोर्टर विश्रांती घेऊन निघाले. कॅमेऱ्यानं त्यांना टिपलं. बारसूला जाणारी ही वाट. अजूनही 7 किलोमीटर चालून सुमारे 5000 फूट उतरायचं होतं. संध्याकाळी बारसू गावात पोहोचलो. शेतात एक महिला काम करत होती. एक गोड मुलगा भेटला. बारसू गावातल्या तलावात सुमेरू शिखराचं प्रतिबिंब टिपलं. एक उंच झाड कोपऱ्यात उभं होतं. सोनेरी हिमशिखरं पाहणं आमच्या नशिबात नव्हतं. कॅमेरा बॅगेत पॅक केला आणि पुढे निघालो. चालताना आकाशात नजर गेली. शिखरं सोनेरी होत होती. झटकन कॅमेरा बॅगेतून काढला आणि सोनेरी हिमशिखरांचे आमच्या वाट्याला आलेले सुवर्ण क्षण टिपायला सुरुवात केली. मी मनोमन निसर्गाचे आभार मानले. हिमालयातल्या या ट्रेकमध्ये निसर्गानं आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. मी सोनेरी शिखरं न्याहाळत होतो.
पण हिमालयात पुढच्या वर्षी कोणता ट्रेक करायचा याचा विचार मनामध्ये चालू झाला होता. हंसो. अरे कैसा लग रहा है? अरे हंसो जरा. अरे काय बरं का? खूप चांगलं वाटलं. करेक्ट झालं ना? कमान. क्या बात है. 1 2 3. मित्र म्हणजे बांधे यायला असले चालते आपल्या ट्रेकला आम्हाला आनंद जाऊ नका. हाय. 85 काय अण्णा सोरटे 80. यस. क्या बात है.